So hey guys, welcome to my new vlog. Good morning guys, welcome. भावांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये. भाई आता करेक्ट टाइम झाला आहे 8:30 आणि आता मला फटाफट जिमला जायला लागेल कारण खूप लेट झालं आहे. तर आता आपण जाऊया जिमचे. सो आजचा वर्कआउट सेट आहे शोल्डर डे. आज मिळालं शोल्डर डे वर्कआउट. वर्कआउट फिनिश. आज होता शोल्डर डे. शोल्डर मारलेला आता आपण जाऊ मस्त की घरी. सो हे काय आता जस्ट आलो घरी आणि मला असे सरप्राईज भेटले की तुम्हाला काय सांगू. मला सरप्राईज भेटलेलं आहे काय, मला आज चॅनल खोलून खूप वर्ष झाले. मला खूप अभिनंदन झालं. मला एवढं गुड न्यूज भेटली की तुम्हाला काय सांगू. मी चॅनल खोलला ना, आता मी आलो मैदानामध्ये आपल्या राऊंड मारायला. मस्त की आपला मैदान बघा किती सुंदर दिसतो. भरलेलं मैदान. काही आता मी मागवलेले बुलेट. आज मी बुलेट चालवणार आहेत. हां आंब्याचे झाडं बघा किती आंबा. सुगंध आहे. भाई यांच्या काय बाता चालू त्या काय माहिती नाही. एकदम पर्सनल बाता चालू आहेत. इम्पॉर्टंट इथे मीटिंग बसली आहे यांची. करोडोची मीटिंग आहे. हायफाय एकदा आता मुकेश अंबानीला विकत येणार आहेत. टावर बांधणार आहेत भिवंडीमध्ये लोक. हे काय आजचा डाएट काय तुम्हाला मी दाखवतो चला गाईच. तर आजचा डाएट एकदम खूप छान आहे. आता मी घेतले बघा. आजचा डाएट चणे आणि गावठी आलूबुखार आणि खजूर. चण्याने फायबर प्रोटीन भेटतो तुम्हाला. स्टॅमिना तुमची रोगराई पूर्णपणे जाईल आणि तुम्हाला थकान येणार नाही. खूप पौष्टिक चणे आहेत. हा गावठी फळ आहे आलूबुखार. याच्याने तुम्हाला रक्ताचे ग्रोथ वाढेल, तुम्हाला हेल्थ वाटेल, स्टॅमिना भेटेल तुमच्या शरीरामध्ये, खूप ऊर्जा प्राप्त होईल. खजूरने तुम्हाला प्रोटेशन, फायबर, मसल ग्रोथ, अजून भरपूर खजूरचे फायदे आहेत. पहिला फायदा, जेव्हा खजूर खाऊ आपण तेव्हा आपल्या पूर्णपणे बॉडीला कॅलरी भेटते. 1 कॅलरी 2 कॅलरी 3. ही खूप महत्त्वाची गोष्ट. खजूर तुम्ही नक्की खा. हा जिमचा सर्वात मोठा डाएट आहे भावांना. हे काय आता बादल्यांकडे 2 विषय काय आला. मी नाश्ता बिस्टा केला ना, पोट भरून घेतला, झोपून डोळा केला, आराम बिराम मस्त की ना. आता करंट वाढल्याने दोन ना आता चालू पेट्रोल भरला कारण की पेट्रोल खूप कमी आहे. गाडी थोडे प्रॉब्लेम देते. फटाफट जायला लागेल. आपण चला काय तर जाऊया पेट्रोल भरायला डायरेक्ट. पुढचा प्लॉट स्टार्ट करतो आमच्याकडं. अरे उभा आहे. कुठं आले तुम्ही? मजा आहे पुढं. तर गायची मी आलो इंडियन बर्गर वडापाव खायला. इंडियन बर्गर वडापाव एक खतरनाक लागला इंडियन बर्गर. तो हे आज मी इकडे आलो मेडिकलमध्ये इंजेक्शन घ्यायला इंजुलेसचे. यस सर यस. हो गया कितना हुआ? तुषार मेडिकल आपला खूप चांगला मेडिकल आहे भावांनो. हे आता आलो जस्ट घरी. नाश्ता बिस्टा झालेला आहे ना. आता टाईम झाला 2:45 वाजलेला. आता फटाफट जेवताना आजचं जेवण केलं आम्ही पापलेट. तर आता तुम्हाला दाखव पापलेट कशी बनवलं. एकदम फ्राय पापलेट. तर गायच मी घेतली होती पापलेट बनवायला. फ्राय रेसिपी घेतली होती बनवायला. मस्त केला लावला त्याला तलाला तलून बिलून झाला ना. मस्त केला फ्राय. तर खायला गेलं बाई लागत का होती एकदम झका. मग घेतला कालवण रस्सा घेतलं, पापलेट राईस वगैरे घेतलं ना. मस्त की खाल्लं. 1 नंबर लागला. झक्कास काय बात आहे. हे काय आता रेडी बिडी झाला नाही. विषय असा तर आम्ही चाललो माईकडे काहीतरी तिकडे प्रोग्राम. आम्ही तिकडे बाबांचा वर्षांत आहे. त्यानिमित्ताने आम्ही तिकडे चाललोय. तर सर्वजण आम्ही जाऊन तिथे भोजन द्यायचं आम्हाला. तर चला काय आपण जाऊ कल्याण कोणगाव. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. होय बघा आता टी व्ही लावलेली इथे नवीन. ते सर्वजण बसलेत आरामात. ते खाली लोक पण बसलेत सर्वजण.
आमचे मामी बघा किती चांगलं काम करतो. ब्लॉग बघितला मला इथे पुढे घे ना. बघा काय ब्लॉग कसे आहेत माझे. सर्वजण माझे ब्लॉग बघते इथे बसलेले सर्व मित्र माझे भाऊ बंधू. का बघा माझे ब्लॉग बघताय लेडीचे. बघा किती ब्लॉग बनवलेत. येऊ रे येऊ मामा. मी बोलले ना रिव्हर्स स्ट्रिप आणि प्लस किंवा असल्यावर कलर डझंट काय झालं जस्ट जेवण बिवण झालेलं आहे मस्तपैकी. आता बसलं आरामात रूममध्ये. खाली सर्वजण जेवणच असताना मी आलो वरती. आमचा बाबू गेला आहे वॉशरूमला तिथं बसतो. हे काय आता माझ्याकडे गन आलेले तुम्हाला डायरेक्ट मारू शकतो. एवढी हिंमत आहे माझ्या भाऊ काही गन शकतात नाही. हे बघा कशी लाईट नवीन नवीन मस्त आहे ना मग आपल्याकडं लाईट. लाईट का बघा कसं इकडे तिकडे लाईट आहे. बघा कशी लाईट एकदम डेंजर असं वाटतं मशीन आहे. सो हे काय जर आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असतो तर नक्की लाईक करा शेअर करा नाही विसरू नका. चला वॉचिंग बाय. उद्या पुन्हा भेटू ब्लॉगमध्ये.